तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कंसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर मित्रांनो, आपली पेरणी झाली, होड झाली, बेल झाली आणि त्यानंतर आव्हान पण कसा आला तुम्ही बघितलं असाल. आव्हान म्हणजे काय आता तिकडे गेल्यावर सांगतो तुम्हाला. तर ही व्हिडिओ आत्ता आपली आहे लावणीची. तर आव्हान कसा काढतात, लावतात कसा, तो आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आता आव्हान कसा काढतात आणि आव्हान काय असतो आणि दाढ कशी असते तर तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सांगता. तिकडे सगळे आता आमच्या घरातली मंडळी गेली तिकडं आणि मी आता आहे मामाच्या गावाला. आपल्या चिपळूणमध्ये छोटंसं आपलं गांगरे गाव आहे. त्या गांगरे गावात मी आता आहे. तर आव्हान कसं काढतात तो आता तिकडे गेल्यावर बघूया आपण. आणि ही आव्हान काढण्याची व्हिडिओ कशी होते ते बघूया आता. आणि तिकडे चिखल कमी प्रमाणात पडते कारण का परसावनातला शेत, आता आपण जातो ना तो परसावनातला शेत आहे. तर तो परसावनातला शेत आहे, त्याच्यात चोंड असतात ना. चोंड म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला तिकडे येऊन. म्हणजे शेतीचा भाग आहे ना तो थोडा उंचावा आहे. त्यामुळं जो पाटाचं पाणी येतो किंवा दुसऱ्या शेतातला पाणी असेल तो उपसून आव्हान काढण्यात येतो. कारण का आव्हान म्हणजे थोडा पाणी असला ना का पटपट येतो मुळासकट, नाही तर वरचा वर तुटून येतो. त्यामुळं प्रॉब्लेम होतो लावताना. कारण का मुळासकट आलेला नाही तर मग लावताना मग तो जगत नाही लावल्यावर, असं होतं. आता चला जाऊया आणि तुम्हाला दाखवता आव्हान कसं काढतात तो. तर आता आपण इकडं आलेला आहे. हा पट्टीतला शेत म्हणतात त्याला म्हणतात पट्टी. आणि हा जो समोर गवतासारखा आहे ना, हा बघा हा समोर, त्याला म्हणतात आव्हान. हा समोर आव्हान आहे. आणि तिकडं आपलं आव्हान काढतात आणि तिकडे पलीकडे तर बाबा चिखल पाडतात. आणि आव्हान कसं काढतात तो आपण जाऊया तिकडं. बघा या, हा बघा हा चोंडा. या चोंड्यात हा जो भात आहे ना, हा बघा हा भात आला सगळा पेरलेला मस्तपैकी. तो ह्या चोंड्यात आहे ना लावतात. हा चोंडा आता चिखल नाही पाडली नाही शाप, तर पूर्ण आता बेरे होते, फोड होते. त्यामुळं ही माती सलसलीत होते. आणि मग इकडं अजून एकदा दोनदा नांगर फिरवले ना का शाप एकदम चिखल एकदम अशी मऊसूत अशी चिखल पडते. आणि त्यानंतर मग त्यात लावतात भात असा चार बाजूला. जे तुम्हाला दाखवता असा पटकन सांगता येणार नाही. आता तिकडं आपला परसावनातला जो शेत आहे तिकडं आव्हान काढतायत. आव्हान कसं काढतात आणि भात कसा लावतात, चिखल कशी पाडतात हा सगळा दिसेल तुम्हाला तिकडे गेल्यावर. आत्ता तरी बैल नाही धरली नाहीत तिकडं, कारण का फक्त आव्हानच काढून घेत आहेत. नंतरला मग चिखल पाडताना बैल धरतील तर मी तुम्हाला दाखवता. हा बघा आता भात किती एकदम मोठा मोठा आला आहे. हा बघा काढता आव्हान काढता. हा बघा इथं ह्या मुठी बांधून ठेवले नाहीत आव्हान काढून. पाणी नाही इथं आव्हान काढतात. हो असं आव्हान काढतात. अजून पाणी असतं तर पटापट निघालं असतं ना अजून. कधी लावणार आहो? हा कुठं आहे? काय म्हणतात? ताटली हा आणतो. हा इथं मुठी बांधून ठेवली नाही बघा. या चोंड्यात लावायच्या खाली. हा चोंडा आहे ना तर टप्प्यावर भात लावायचा शाप चिखल पाडून. आता इकडं काय चिखल पाडलेलं नाही आपण. म्हणजे इथल्या ह्यांचा जो शेत आहे इथे चिखल नाही पाडली नाही. आधी आव्हान काढून घेतात बघा. असं आव्हान काढतात असं मुठी. आणि हा कसा मुळासकट आला बघा आव्हान. असं मुळासकट आला पाहिजे. ही सगळी मुळं आहेत ना तर मुळासकट पाहिजे. अर्धा जर तुटून आला तर तो काय रुजत नाही भात. त्यामुळे तो मुळासकट आला पाहिजे. आणि तिकडं भात लावतात. आता तिकडे जाऊया आपण. सॉरी भात लावतात नाही तिकडं पण आपल्या आव्हान काढतात. आता तिकडे जाऊया. बाबाने मला सांगितलेली की ताटली घेऊन ये
आता ही परात आणि एक ताट घेऊन आला आहे, कारण हा बघा समोर हा बांध आहे आणि हा 4-5 चोंडके आहेत ते आमचीच आहेत आणि खालच्या बाजूला बाकीच्या लोकांचे आहेत. तर हा शेत आहे ना हा तेवढा उंचाव आहे, त्यामुळं इकडं पाणी साठत नाही. हा बघा शाप जिरून जातो तो तिकडं बघा, तिकडच्या चोंडकीत बघा त्या चोंडकीत पाणी साठलं आहे. ते हा कसा शेत उंचाव आहे ना, त्यामुळं इथं पाणी उपसायला लागतो खालच्या चोंडकीतनं. हा तिकडनं पाण्याचा पाठ घेतली नाही तर तिकडनं खालनं तिथं खालच्या चोंडकीत येतो पाणी आणि तिथून हा वरती चिखल पडतात बघा. इथं हे कसे चिखल पडतात दाखवतो मला. हा बस काय परत आणली आहे आता, परत आणली ताट आणलाय मी उपसता. बाकी घासाची भांडी आहेत, बाकी घासलेली नाहीत भांडी. तर आता बाबा कोपरा घेत आहेत. हा सगळं कोपरा आहेत ना बाजूबाजूचं, हा म्हणजे बॉर्डर. हे आपल्या हा एक चोंडा, त्याला चोंडा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. हा आमच्याकडे म्हणतात चोंडा. आणि हे बघा ती ताटलीने उपसत आहेत, म्हणजे कशी एकसारखी चिखल पडते. तिकडे पण उपसत आहेत, म्हणजे चारी बाजूला सारखी अशी चिखल झाली ना का मग कसा लेवल होते सगळीकडे. का मग अजून बाकी आहे चिखल पाडायची. तर हा बघा हा बाबा कोपरा घेत आहेत. हा बघा हा पुरा असा तो नांगर आहे ना, नांगर तो किती पुढं बांधली नाही बघा. म्हणजे कसा जो कोपरा आहे ना तो प्रत्येक कोपऱ्यात नांगर फिरतो, म्हणजे जास्त ते बाबा खतायत ना तसं खतायला लागत नाही. आता इथं कोपऱ्यात एवढा भाग आहे ना, एवढा तो खतायला लागेल, कारण का नांगर याच्या पुढे येत नाही. त्यामुळं हा एवढा भाग कोपऱ्यातला भाग आहे ना तेवढा खतायला लागेल. आणि मधनं तर नांगर फिरेल आणि मग शाप चिखल काढून झाली मग लावायला सुरुवात होते. तर आता असा उभा हे करतात, नांगरतात. त्यानंतर मग आडवा नांगरतील आणि मग एकसारखा नांगरली ना का मग चांगली चिखल पडेल. तर आजच फक्त पाऊस नाही, तर गेल्या 2-3 दिवस भरपूर पाऊस होता. काल किरका काढून झाला. ती किरक्याची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे, नक्की बघा किरका कसा काढतात तो. तर किरका काढल्याशिवाय कुठल्याच गावात लावणी सुरू होत नाही. आणि काल किरका काढून झाला, आज सगळे लोक लावणीला सुरुवात केली, सगळ्या लोकांनी गावातल्या. ही इथे एक चोंडकी आहे खाली बघा. ही समोर एक दाड आहे, समोर काजू आणि हा परसनातला पुरा शेत. हा असा हा पुरा परसनातला शेत आहे. आणि हा समोर डोंगर आहे ना हा पूर्ण, हा त्याला म्हणतात सडा म्हणतात. आणि या डोंगराच्या खालची जी बाजू आहे ना त्याला म्हणतात पाखरत. म्हणजे पाखरत असं ते ठिकाण आहे, म्हणजे जागा आहे त्याला. असं म्हणजे पाखरत जाता कुठं जाता होतं बाबा, करवंद आणाया किंवा आंबा काढाया पाखरत जाता असा. हे डाग आहे ना त्याला म्हणतात पाखरत म्हणतात. आणि आपल्या आता भात लावणीला सुरुवात झाली आहे किरका काढल्यापासून. काल किरका झाला आणि आज लगेच भात लावणीला आपल्या सुरुवात झाली आहे. तर आव्हान कसं काढतात तुम्ही बघितलं असेल मागाशी. तो भात जो आपण पेरलेला असतो तो मोठा झाला का मग आपण काढायचा आणि मग आता अशी चिखल पाडून 4 बाजूला टप्प्यावर लावायचा. तो कसा लावतात तो पण आता दिसेल तुम्हाला या व्हिडिओमधून. तर
खालच्या चोंडकीत बघा पाणी कुठून येतं तुम्हाला दाखवता. कुठला हां ताट देऊ की परत देऊ. तर पाणी कुठनं येतं दाखवतो मला. पाणी इथनं येतो आपला. हा बघा इथनं पाट काढली नाही चरी मारून. हा इथनं अशी चर मारली नाही इकडं मागं ही चरी मारून झाली आणि ही चोंडकी भरली आहे बघा. ही चोंडकी भरली आहे, त्या पुढची चोंडकी भरली आहे, ही चोंडकी भरली आहे, त्या पुढची चोंडकी भरली आहे. आणि खाली तर उपलीचा चोंडा म्हणतात त्याला. तर उपलीच्या चोंड्यात पाणी काय कधी कमी नसतो. उपलीचा चोंडा म्हणजे हा बघा खाली बघा पुरा भरला आहे. आणि त्याच्या खाली पण उपलीचा चोंडा म्हणजे तिथं उपवल लागते. म्हणजे पाणी म्हणजे कसं पाणी जिरतो ना जमिनीत. आता ह्या डोंगराचा पाणी खाली जिरून येतो आणि मग ह्या बांधांच्या फटीतनं तो पाणी बाहेर येतो. तर तिथं उपल लागते. म्हणजे ती किनारी आहे ना आपल्या डोंगराची, त्या किनारीला तो पाणी जो जेवढा जिरतो तेवढा तो बाहेर येतो, म्हणून त्याला उपलीचा चोंडा म्हणतात. तर हा चोंड कसं मधोमध आहेत आणि एवढंच बघा हा एवढाच भाग आहे, तो तेवढा उंचावा आहे, त्यामुळं इकडं पाणी उपसायला लागतो. हा बघा हा इकडनं पाट घेतलेला आहे चरी मारून. तिकडचा ह्या चोंड्यातला पाणी ह्या चोंड्यात येतो आणि ह्या चोंड्यातलं पाणी आता त्या चोंड्यात वाहतात आणि चांगली चिखल पाडून झाली का लावणी सुरू होईल. आणि ही आता दाढ होती ही समोर आहे बघा. इथं आव्हान काढून ठेवली ना. हा बघा हा आव्हान काढून ठेवली नाही ना पुढं. हा आव्हान काढलेलं आहे. हा बघा हा कसा आव्हान काढलेला आहे. हा आव्हान काढून मग इथं पण नांगरणार. हा पुरं आव्हान काढून झालं का इकडं पण नांगरणार. तर ह्याला म्हणतात दाडसा. हाही दाडसा आहे. म्हणजे आता इकडचं आव्हान काढून झालं का मग हा जो चोंडा आहे ही दाढ आहे ती रिकामी होते आणि रिकामी झाली का मग परत इथं हा भात आहे इथं लावण्यात येतो परत. असं नाही की आता इकडं दाढ आहे मग इकडचा भात काढला बाकीच्या चोंड्यात लावला आणि मग इकडे लावायचा नाही, असं नाही. इथं पण लावायचा. नंतरला पण ही सगळी जी हा पुरा भात आहे ना सगळा काढून झाला ना का इकडं पण चिखल पाडतात आणि इकडं पण चिखल पाडून मग इकडं पण भात लावतात. म्हणजे सारखा असा पुरा भात लावून होतो चारही बाजूला असा. आता इथं पण चिखल नाही पाडली नाही कारण का आता इथनंच पाणी वर जातो आहे. बघा इकडे उपसतात ना इकडनं पाणी. इकडे चिखल पाडली तर पाणी साठणार नाही व्यवस्थित आणि कशी माती होईल म्हणून इकडे अजून चिखल नाही पाडली नाही. आणि चारही बाजूला पाणी सारखा झाला ना एकदम चांगली चिखल पडते आणि मग लावायला पण सोपा जातो. आणि कसा लावतात तो आता तुम्हाला दाखवून. आता ऊन पण झाला माझा पडतोय. आता एवढा भात लावतील किंवा थोडा आराम करून नंतर मग दुपारच्याला लावतील भात. कारण का आता तरी पाऊस नाही. गेले 2 दिवस प्रचंड पाऊस होता. माझा पाऊस पडत होता. आता पाऊस कुठे गेला काय माहिती. तुडुंब असं सगळं चोंडं भरलं होतं सगळीकडं. पण आता जरा त्रास होतोय कारण का पाणी आमच्या चोंड्यात आता ठरत नाही. सगळं पाणी जिरून जातो आणि नंतरला मग चिखल पडली नाही. चिखल पडली का मग आव्हान लावली का ही जी चिखल आहे ना सारखी पडते आणि मग ती माती बसते आणि ती माती बसली ना का मग त्यात पाणी जिरत नाही. मग पाणी वरच्यावर राहतं. तर मालदोली गाव आहे बाजूला. तर त्यांचं किरका आधीच काढून झाला. तर त्यांच्या इथं लावणी झाली आणि तिथं तुम्हाला दाखवलं असतं पण आता जरा मालदोली गावात जावं लागेल. तिकडं लावून झालं ना का मग कसा पाणी थरला आहे. हा बघा हा पाणी कसं शेतात तुंबून राहिला आहे तसं तुंबतो. म्हणजे चिखल कशी जाम बसते आणि पाणी वरच्यावर राहतो. पाणी जिरत नाही जास्त. आता चोंडा असतात ना आता कसं नांगरलेलं असतात ना
तर नांगरला असल्यामुळं काय होतो, पाणी जिरतो त्यात, म्हणजे कसं शाप चिखल पडत नाही. आता बघा मगाशी बाबांनी उभा नांगर फिरवली त्याला म्हणतात फोड, आणि आता आडवा नांगर फिरवतात ना त्याला म्हणतात बीर. आणि ती आहे ना आहे आता ती बघा खत आहे ना खत, तो खत मारते चिखलात. तर बघा खत मारते ते बघा, म्हणजे कसा जो भात आहे ना त्याला अजून वाढायला अजून मदत होईल, त्यामुळं तो खत मारण्यात येतो. त्यासाठी खत मारण्यात येतो तो, ते कसा जो आपला भात आहे तो चांगल्या प्रकारे येतो, त्याला पोषक तत्व काय असतात ती भेटतात. तर बघा आहे खत मारते. तर ह्या दाढी आहेत ना, ह्या दाढी जेव्हा उगतात आणि त्या एक 4-5 दिवसांत चांगल्या, म्हणजे आता ही सर्वात मोठी झाली आहे, ते त्याच्यापेक्षा थोडी बारकी असते ना दाढ, तेव्हा दाढीत पण प्रचंड असा पाऊस पडला का खत मारण्यात येतो. आणि ती खत मारण्याची व्हिडिओ आपली यूट्यूबला, म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला टाकली आहे, तुम्ही नक्की बघा खत कसा मारतात तो. तेव्हा बघा हा असा खत मारतात, इकडं पण खत मारतात. तर दाढ चांगली यायला पाहिजे, भात चांगला यायला पाहिजे दाढीत, म्हणून पण खत मारतात. आणि ह्या बाजूला आता चिखल पडतात, त्या चिखलामध्ये खत आहे तो असाही होतो, म्हणजे विरघळून जातो. आणि मग हा भात लावला ना का मग भात सराईक म्हणजे जेव्हा भात आपण कापता त्याच्या अगोदर मस्तपैकी भात असा येतो, आणि त्याला लोंब्या पण मस्त येतात. आणि भात कसं कापतात, भात कसं झोडतात, ती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे, अगोदर गेल्या वर्षी टाकलेली ती. आणि ह्या वर्षीच्या पण ज्या भात कापायच्या, भात कापायच्या, त्या सगळ्या झोडायच्या, भात झोडायच्या, भात कापायच्या, असं सगळ्या व्हिडिओ यावर्षी पण सुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलला टाकीन. हे बघा ही आई आता खत टाकते आणि बाबा आता बेर करतात आडवी, म्हणजे कसा चिखल पडाया चारी बाजून नांगर फिरवला पाहिजे, असं उभा आडवा, म्हणजे कशी समसमान अशी चिखल पडते आपल्या ह्या चोंड्यात. आणि शेती करणं खाऊचं काम नाही, सोप्पा काम नाही, अजिबात नाही. त्यांना तरस का किती घ्यायला लागतं तुम्हाला दिसलं असेल बाकीचे व्हिडिओ बघून सुद्धा. म्हणजे आता या 10-15 मिनटाच्या आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हणजे थोडाफार तुम्हाला दिसतो आहे, पण तेवढाच हा जोपर्यंत आपलं सगळं सगळा शेत पूर्ण लावून होत नाही तोपर्यंत आपल्याला असाच काम करत राहायला लागतो. आणि शेतीत सुख पण आहे आणि मेहनत पण आहे. तो बघा आता हळूहळू असा नांगरत हा पुरे चोंडकी शाप चिखल पडतील, आणि मग हा आव्हान आहे ना तो लावतील. आणि या आव्हानाच्या अशा मुठी बांधून ठेवल्या आहेत, मुठी त्या अशा टप्प्यावर टाकायच्या, आणि मग आव्हान सोडायचा. आणि आव्हान सोडली ना का मग काय व्हायचा जागी लावायचा. तो बघा असा बाबा खत आहेत त्या साईडला. आता बघा बाबा गोल नांगर फिरवतात, उभा आडवा, म्हणजे कसा पण चिखल पाडायला कसा पण नांगर फिरवला तो चालतो. पण दाढ करताना नांगर एकदम वरा फिरला पाहिजे. आता इथं तुम्हाला चिखलात अजिबात वरा बिरा काय दिसणार नाही, कारण का सगळा चिखल आहे. तर तो वरा कसा असतो आणि नांगर कसा फिरतो, फोड कशी होते, पेरा कसा होतो, सगळ्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत, नक्की बघा, मग समजेल तुम्हाला वरा काय असतो. तर वरा म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगता तरी पण हा बघा, हा जो नांगर फिरतो आहे ना तो असा एक मारली म्हणा असा एक राऊंड झाला का तिथं जो जी वेग पडते त्याला म्हणतात वरा. आणि वरा असा एक वरा आणि भरपूर वरे असतात ना, म्हणजे वराच्या बाजूला वरा, वराच्या बाजूला वरा, त्याला म्हणतात तास.
हा 1 तास झाला. पण आता इथं चिखल पडतात तेव्हा काय वरा आणि तास एवढा काय पकडू नका, कारण का गोल 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 फिरवतात आणि कसं समसमान चिखल पडते, त्यामुळे काही इथं वरा आणि तास एवढा काय याचा ही होत नाही. कारण का आधीच बेर फोड करून होती झालेली असते, त्यामुळे आधीच माती सलसलीत होते, तिला अजून सलसलीत करायला लागते. कारण माती दबते पावसाच्या आपल्या पाऊस येऊन पावसाच्या प्रेशरने म्हणा दबावाने ते माती दबते. म्हणजे कसं पाणी जिरतो आणि कसं सगळी कशी घट्ट होते ना माती, त्यामुळं आता सलसलीत करायची. आणि थोडाफार आपला काय ठिकाणी ढोपळाभर चिखल पडतो, पण एवढा पण चिखल आपल्याला चालत नाही, कारण का आव्हानच आपला हातभर आव्हान आहे. त्यामुळं वायशी चिखल पडली तरी भरपूर होते, मोहप होते. त्यामुळे जास्त पण प्रचंड म्हणजे खोल अशी चिखल पाडायची काही गरज नाही. नांगर वरच्यावर फिरवला तरी चालतो. म्हणजे कसं आपला जेवढा आव्हान आहे तेवढी चिखल पाडायची. हे खोटभर आता बाबांचे म्हणजे कसं पायाची खोट तेवढी आज झालं चिखलात, एवढा आव्हान पाडलं ना तरी भरपूर आहे. तर आता थोडीफार चिखल पडून झाली आहे. आता ह्या मोठी वरती हा जो चोंडा नांगरतात तिथे लावतील आणि कसा लावतील तो पण तुम्हाला दाखवता. तर ही बघा ही ह्या मुठी आहेत ना, त्या आय आता वरच्या चोंड्यात लावायला घेईल. अशा मुठी भिजवला आणि आता वरती टप्प्यावर जागजागी ठिकठिकाणी टाकून घेईल. मग काय आपला भात लावायचा. आणि मग पाऊस पडला ना का मग हा जो चिखल आहे ना तो खालीवर आहे. पाऊस पडला का एकसारखा चिखल लेवल होते आणि लेवल झाली का मग बरोबर माती घट्ट बसते आणि आपला जो आव्हान आहे तो भाताच्या रूपात मस्तपैकी असा टपोरा दाणा घेऊन रुजतो आणि मस्तपैकी टपोरा दाणा येतो. त्या गणपतीक आपला भात तर मस्तपैकी लोंब्या येतात गणपतीकडं भाताला. तर आता लावणीला सुरुवात झाली आहे आणि हा बघा 1 2 3 4 आणि 5 ह्या 5 जो आपण भात लावतो ना 5 ह्या 5 ठिकाणी हा भात लावलेला आहे. तिथं हा निंगडीचा पाला लावलेला आहे. हा बघा हा निंगडीचा पाला लावतात, कारण का लावणीला सुरुवात होते ना तेव्हा अशी पद्धत आहे पहिल्यापासून. हा 5 जो आपण ही लावतो ना ठिकठिकाणी भात, तर असं 5 मुंद आपल्या निंगडीच्या पाल्याने लावायचं आणि मग अशी भात लावणीला आपल्या सुरुवात होते. अशी 4 ठिकाणी भात लावायचं असं असं 2 3 काड्या घ्यायच्या आणि ठिकठिकाणी जागजागीने असा लावायचा. तर हे 5 दिसतात ना 5 असे मुंद लावलेले आहेत, 5 रोपा लावलेले आहेत ना 5. हे 5 आपल्या सुरुवातीचं जे भात लावतो त्याला म्हणतात शुभ कार्यासाठी म्हणतात ना, तसं पण पहिल्यापासून आपला पद्धत आहे, रीत आहे की जो निंगडीचा पाला आहे तो लावायचा. निंगडीचा पाला लावायचा असतो. तर मला पण आता माहीत नव्हता, आई बोलली म्हणून बोललो हा निंगडीचा पाला आहे तो का लावली नाही. तर तेव्हा आई बोलली की पहिल्यापासून पद्धत आहे, जेव्हा लावणीला सुरुवात होती तेव्हा हा निंगडीचा पाला लावण्यात येतो पहिला सुरुवातीला. हा बघा असा भात लावतात. आणि बांधाकडचा जो गावात आहे ना तो काढतायत, तो काय बांधाला गावात असेल सगळं काढतोय. हो बाकीची गरज नाही. बरोबर लागतं बरोबर नाही एवढा
तिकडे जाऊ नको अगदी आधी किंवा नको खेळायला खेळतो आधी पाणी बघितलं त्याला नको सांग पाणी घेतलं तर दोन ते दोन साडे हो खेळतो अजून नाही लावणी लागलं. नाही ना आमचं मताच आहे माझं मत आहे तेवढा ना भरपूर चालते पाला तर असा लावतात आणि एका बाजूला तोंड का असतो म्हणजे नंतर उभा राहतो काय भात वाऱ्यान. हां 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 त्या बाजूने वारा मारतो ना त्यामुळे बघा असा म्हणजे म्हणतात ना शेती करायचा सोपा नसतो म्हणजे कसं चारी बाजून विचार करायला लागतो. तिकडनं वारा येतोय तर वारा कसा क्रॉस लावलेने असा वाकडा तर मग वारा त्याच्यावरनं जातो असा सरळ काय प्रॉब्लेम म्हणजे काय होत नाही. सरळ लावला ना तर कसा वाकडा होणार. आता वाकडात लावला तर मग काय वारा अजून काय वाकडा करू शकत नाही त्यामुळं कसा आव्हान हा असा जो बघा कसा थोडा क्रॉस आहे थोडासा वाकडा लावून येतो बघा. तर नंतरला मग येताना सरळ येतो आव्हान त्याचा काय प्रश्न नाही येताना आव्हान सरळ येतो पण आता लावताना फक्त थोडा ही लावतं कारण खालच्या बाजून वारा येतो वरती त्या वाऱ्याच्या अंदाजावर असा वाकडा लावतात बघा. आणि मग हा पेंडा होतो मोठा झाला का भात होतो भात झाला का मग तो जो भात जोडतात त्यातला दाणा वेगळा करतात आणि मग हा काय वेस्टेज नाही होत सगळा पुरेपूर उपयोग होतो याचा पेंडा होतो. तो पेंडा गुरांना होतो वर्षभर आणि तो पेंडा काय काय गुरा खात नाही कारण का शेणाबिनाचा जो लागतो ना त्यामुळं काय गुरा खात नाहीत आणि तोच पेंडा आपली डाळ भाजतात ना तेव्हा तो उपयोग येतो तो पेंडा. ह्याच्या म्हणजे आपल्या शेतीच्या कामात कुठलीच गोष्ट अशी वायफळ नाही अशी नाही कुठलीच गोष्ट अशी वाया जात नाही. म्हणजे हा भात म्हणा जे भात झोडल्यानंतर याचा पेंडा होतो तो गुरांना होतो. गुरांचा पेंडा जो गुरा काय काय खात नाही तो डाळीला होतो. म्हणजे म्हणतात ना चक्र आहे चक्र म्हणतात चक्र ह्याला आपल्या शेतीचं चक्र म्हणतात ना रिसायकलिंग म्हणतात ना तो असा गाडा जीवनचक्र म्हणतात तसा आपला हा शेतीचा चक्र कसा असतो तो बघा असा. हा या चोंडकीत भात आपला आता ही चोंडकी भरलेली ही शेवटला नांगरतील कारण का इकडनंच ह्या चोंडकीतनं ह्या चोंडकीत परत मी उभा आहे ती पण चोंडकी आहे बारकीशी आहे बघा. तर बारकीशी आपली ही चोंडकी आहे तर ह्या चोंडकीत पण ह्या चोंडकीतनं पाणी उपसायचं ह्या चोंडकीत पण पाणी उपसायचं त्यामुळे ही चोंडकी सर्वात शेवटला नांगरते. 12 वाजलं आबोट आलाय जरासा. तर आता थोडासा पाऊस सुरू झालाय हा बघा थोडासा पाऊस सुरू झालाय तर जरा बरा पडतो पाऊस सुरू झाला तर लावाया तो बघा. मशीनला दोन काय मशीन मी सांगते सकाळला घे चालवायचं तुम्ही सबसिडी आहे आपल्याला सबसिडी मध्ये घे 80,000 आपल्याला सबसिडी आहे. तर हा बघा हा पाऊस आता सुरू झालाय जर जोरात पाऊस आला ना तर जरा बरा पडतो कारण का असा पाणी भरलं ना चोंड्यात तर मग काय पाणी उपसायची गरज नाही. तर तिकडनं पाणी घेतलेलं आहे म्हणून आता उपसायला लागतोय. आमचं कालू बालू आमचं पिंट्या आणि आमचा तो काळू इथं उभा आहे आणि इकडं आपला लावतायत थांब दे आता
हे आलं होतं जावे रामपूरवाले. तर ही मूठ आहे बघा, ही मूठ आहे ही अशी. टाकू काय? टाकू? रणकी केलं त्या ट्रॅक्टरनं. नांगर आहे. असा ही मूठ आहे ती अशी टाकायची. भोपावर खाली होतो. तर इथं पाणी कुठं आहे? नाही पण. असा ही मूठ आहे ती लावायची. असं लावतायत भात, असा भात लावतात. आम्हाला काही येत नाही एवढा, काही येत नाही काही आम्ही भात लावाया. लावलेलं तर डबल काम होतो. एकदा लावलेला भात सगळा जो उलटा लावला. आता कसा हा वरच्या बाजूला तोंड आहे ना, मी ते ह्या साईडला लावला, सगळा उलटा लावला. मग आईला परत तेवढा भाग आहे ना तेवढा परत लावायला लागला. त्यापेक्षा म्हटलं काय गरज नाही, आपण नको लावूया, उगाच डबल काम करण्यापेक्षा. तर थोडक्यात आपल्या कोकणातली जी लावणी असते ती अशी असते. म्हणजे हा आता पहिलाच चोंडा लावतात. हा आपल्या लावणीचा पहिला शुभारंभ आहे. हा पहिलाच आपला चोंडा लावतात. आणि काढायचं नाही बघ. आव्हान काढायचं काय एवढा काय ही नसतो. आव्हान काय म्हणजे पटकन निघतो, एवढा काय त्याचा खास नसतो काय. आव्हान काय फक्त उपटायचा असतो. तो भात लावलेला, भात रुजलाय ना हा सगळा, तो उपटायचा असतो आणि इथं लावायचा असतो. आता इथं सगळीकडे लावणी चालली आहे. म्हणजे कसं हाताला हात असला का मग हा चोंडा आता पटकन 5 मिनिटात पूर्ण होईल आणि मग सगळी जेवाया घरात जातील. हा आपला सगळा शेत अजून लोकांनी चालू नाही केली नाही. काय कायनी सोमवार धरले नाही, आज आहे शनिवार आहे. तर काल किरका काढून झालं, बाबा बोललं पटकन लावून घेऊया. पाऊस आहे तवसर पटकन लावून घेऊया. म्हणजे कसा पाऊस आणि पाणी पण आहे, पाणी पटकन चोंड्यात जिरतो ना, त्यामुळं कसं हाय जसं पाणी कसं लावून घ्यायचं. कुठं उपील आले? तिकडे चोंड्यात उपील लागली आहे ना. हा बघा, हा उपलीचा चोंडा आहे. इकडं उपली पडली आहे त्यामुळं इकडनं पाणी घेतलेला, त्यामुळं जरा बरा पडतो. आणि मध्ये मध्ये पाऊस येतो, शिडका मारतो जरासा, त्यामुळे जरा होते जरा बरा. तर थोडक्यात आपल्या कोकणातली जी लावणी असते ती अशी असते. घाटावर पण लावणी असते, पण ती घाटावर लावणी जरा वेगळी असते. तर हा जातो आमचं पिंटो, आमचं कालू. आणि नांगराचं पाठ बोलायचं तर हा बघा, हा इसाड, ही जोकाडाची खुटी, हा जोकाड, हा शिवूल. हे दोन आहेत ना, हे शिवूल आहेत बैलाच्या माने अडकवायला. ह्या बाजूला पण हा शिवूल आहे. हे बघा, एक शिवूल, हा एक शिवूल, हा इसाड आहे. आणि हिसाडाला आहे बघा टप्प्याटप्प्यावर या बावल्या लावल्या नाहीत. बावल्या लावलेल्या नाहीत, सॉरी बावल्या पाळली नाहीत. हा बघा, बावल्या पाळली नाहीत ह्या टप्प्याटप्प्यावर. आणि त्याच्या मागचा पण तुम्हाला दाखवतो. हा इसाड, ही खुटी, ही मोठी साल म्हणतात, साल नाही तर खुटी म्हणतात. हा नांगर आहे, हा असा नांगर. हा फालेटू, हा इथं स्टील म्हणजे आपला लोखंडाचा फाल. आणि इथं ही बघा, ही बिडी आहे, ह्याला धरून ठेवायला फालेटू नांगर, आणि या फालाला धरून ठेवणार ही बिडी. इथं खुटी आहे छोटी. आणि ही नुमन आहे, सॉरी हां बरोबर, सॉरी नाही, ही नुमन आहे. आणि ही नुमनीचा ही मूठ, आणि ही पूर्ण अशी नुमन. हा असा नांगराचे जे पार्ट तुम्हाला सांगितले अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सगळ्या सांगितले मी. पेऱ्याच्या, फोडीच्या, बेरीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. लावणीच्या व्हिडिओमध्ये पण आपल्या या सगळ्या नांगराचा भाग आहे ना, त्याला मी आता सांगतोय सगळ्या नांगराच्या भागाला काय काय म्हणतात तो. हो आणतो कुठली
हां 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 तावा का हा इथं बांधली नाही ना ही शाळाला हा जोकाड तो ॲडजस्ट करायला म्हणजे कसा जेव्हा कोपरं घ्यायचं असतात ना चोंड्याचं तो एकदम पुढं बांधतात तेव्हा नांगर कसा एकदम मागं येतो हा नांगर आहे ना तो एकदम मागं येतो आणि मग कसं पण फिरवायला जमतो आणि त्याला कोपरं घेऊन झालं का मग थोडा ॲडजस्ट करून पुढं घेऊन वराला वरा सारखा वडायला पाहिजे म्हणून हा जरा नांगर मागं दाबतात. हाव 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 तर ह्या बाजूला अशी आपली ही लावणी आता सुरू आहे. हा सर्वात पहिला चोंडा आता अजून भरपूर आहेत. हा एक चोंडा आहे हा एक चोंडा आहे हा खालचा चोंडा आहे हा दाडसा पण आहे हा इकडे चोंडा हा इकडे एक चोंडा आहे ती दाढ काढायची आहे तो दाडसापर्यंत लावायचा नांगरून इकडं दाढ आहे समोर पण दाढ आहे तिकडं कोपऱ्यात तिकडं पण कोपऱ्यात आपली चोंडकी आहे त्या सगळ्या चोंडी लावायची सगळ्या चोंडकी लावून घ्यायच्यात आणि ते बघा तिकडं पण बैल धरली नाहीत तुम्हाला दाखवतो हा बघा हा बघा तिकडं पण बैल धरली नाहीत ते बघा त्या मागाशी आव्हान काढत होते ना तिकडं सुरुवातीला आपण तिकडनं आलेला त्यांचं पण तिथं बैल धरली नाहीत आता तिकडं पण चिखल पाडतील आणि मग लावायला सुरुवात करते इकडं वरच्या बाजूला पण लावतात हे बघा वरच्या बाजूला पण आता इथं आव्हान काढतात इथे लावत नाहीत हे बघा बारके पोरा पण आलेत मजा करायला बारक्या पोराला पण हौस असते आज शनिवार आहे त्यामुळं काय लवकर आली आणि डायरेक्ट शेतावर हे बघा अशी आपली ही कोकणातली लावणी थोडक्यात. तर आता इथं लावतायत आणि बैल सोडलेले आहेत हा बघा नांगर आणि जोकाड इथंच आहे असा आणि बैल सोडले तर बाबा बैल घेऊन गेला तिकडे बघा हा बघा बाबा बैल घेऊन गेलेत पुढं वाड्याक तर आता मी पण जात आहे घरात आणि मग दुपारी जरा आराम करून झाला ना का मग परत येणार हा बघा हा इकडं मस्त अशी दाढ आली भारी अशी आणि सगळी का आता आव्हान काढायला सुरुवात आहे बघा सगळी का आव्हान काढतात तो बघा खाली धरले नाहीत बैल खाली पण बैल धरले नाहीत तिकडं का बैल कसं डुराकतात बघा म्हणजे कसं बैलाला बघितलं ना का मग असं डुराकतात बैल डुराकतात म्हणजे वरटतात थोडक्यात त्याला म्हणतात डुरकणं. हा बघा कसा आव्हानाला हिरवागार मस्तपैकी हा आपला कोकण असा पावसाळ्यातनं असा मस्त हिरवा शार असा खुलून असतो आणि ही बघा ही कलमाची झाडं लावली नाही आता ही बारकी आहेत ना ती कलमाची झाडं लावली नाही त्यांनी काय शेती नाही करत ना त्यामुळे कलमाची झाडं लावली नाहीत जेणेकरून पातवंडांना खायला भेटतील त्यांना नाही भेटणार पण पातवंड नावकडे बा आमच्या आजीने काहीतरी लावून ठेवला आता आम्हाला खायला गावतं. हा बघा इथं एक आव्हान काढून ठेवले नाही बघा इथं आव्हान काढली ना आता खाली चिखल पाडतात हे बघा